चला मग आज माहेरने सांगितलं मम्मा बिस्किट बनव, म्हणून मी आज बिस्किट बनवते। त्यासाठी मी आज घेतले मैद्याच्या ऐवजी पूर्ण 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्याच्या निम्मे पाव असं मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे आणि त्यासोबत अर्धा टीस्पून मी बेकिंग पावडर घेतले आणि पाव टीस्पून मी सोडा घेतलेला आहे। त्यासोबत मी पाऊण कप म्हणजे एक पेक्षा थोडंसं कमी असं पाऊण कप मी साजूक तूप घेतलेलं आहे। त्यासोबत बरोबर मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। आता पिठी साखरमध्ये मी काय करणार आहे, हे तूप टाकणार आहे। हे तूप असं प्रकारेच घ्यायचं, पूर्ण वितळून वगैरे घ्यायचं नाही आणि हे दोन्ही तूप आणि पिठी साखर छानपैकी फेटाळायची, जवळजवळ 5 ते 7 मिनटं फेटाळायचे। आता हे गव्हाचं पीठ, बेसन आणि 0 नंबरचा रवा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे सर्व मिश्रण आहे ते चाळून घ्यायचं छानपैकी। हे सर्व छान असं चाळून घ्यायचं, म्हणजे हे पीठ आहे ना ते खूप हलकं होऊन जातं। छान असं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। त्यासोबत पिठी साखर आणि तूप मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जवळ 7-8 मिनटं छान फेटाळून घ्यायचं। छान असं 7-8 मिनटं मी फेटाळून घेतलेलं आहे। पूर्ण असं व्हाईट स्ट्रक्चर झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स 2-3 थेंब टाकते, कारण वेलची पावडर न टाकता मी व्हॅनिला इसेन्स टाकून घेते आणि त्यासोबतच मी हे पीठ मिक्स करते आणि एकदम हलक्या हाताने हे पीठ मिक्स करायचं। तसं काही आपण गुलाबजामुन बनवतो ना एकदम त्याप्रमाणे एकदम हलक्या हाताने पीठ ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं। छान असं हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं, एकदम जोराने असं घट्ट असं पीठ मळायचं नाही, एकदम हलक्या हाताने गुलाबजामुनचं पीठ कसं मळतो आपण तसंच हे मळून घ्यायचं। आणि हे जे आपण 1 कप पीठ जे घेतले ना त्याला परफेक्ट पाऊण कप तूप होऊन जातं आणि जर कमी पडलंच आपल्याला तर वरून आपल्याला ॲड करून मळून घेता येतं, पण बस हे एवढंच हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आणि ह्याचे आपल्या हिशोबानुसार गोल गोल गोळे करायचे। छान अशा हलक्या हातानेच पिठाचा गोळा घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये बिस्किट बनवायचे। मी आता गोलच हे करते बिस्किट, छोट्या साईजमध्ये गोळा घेतलेला आहे म्हणजे बिस्किटं झटपट होतील। असे बिस्किट मी तयार करून घेतलेले आहेत, हे का कुठेही असं क्रॅक वगैरे केलेले नाही आहेत छान। आणि आता मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे आधी आणि त्याच्यावरती आता हे ताट ठेवलेलं आहे, इकडे पण ताट ठेवले आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवते, ह्याच्यावर पण मी झाकण ठेवते आणि बरोबर 20 मिनटानंतर आपण चेक करायचं। 20 ते 25 मिनटं तरी लागतात आपले व्हायला। छान असे बिस्किट पण आपले रेडी झालेले आहेत। 20-25 मिनटं नाही पण बरोबर अर्धा तास मला लागलेला आहे बिस्किट व्हायला। बिस्किट पण छान असे झालेले आहेत, सहज उचलले गेलेत, कलर पण खूप सुंदर आलेला आहे। दोन्ही साईडचे बिस्किट रेडी झालेत, कलर बघा किती छान आला आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचं आणि हे 5 मिनटं असेच उलट करून ठेवायचे, म्हणजे ही साईड पण त्यांची थोडी भाजली जाईल। ओके, थँक्यू।